शीतल, ए शीतल, जल्दी चल, कॉलेज को जाना है ना? आज काय कॉलेजला का? हाँ काका, कॉलेज सुरू झाल्यापासून एकदा पण आली नाही कॉलेजला. काय? नाही नाही, जा जा जा, आज घेऊनच जा तिला. शीतल, ए शीतल, यास्मिन आली. कॉलेजला जायचंय. यास्मिन, तुझा कॉलेजला, मी नाही. का? तुला काय झालंय न जायला? आपण नाही तर दुकान कोण सांभाळणार? मी ऐक की. अरे पण तुला रानात जायचंय ना? नाही नाही, आज रानात काही काम नाही. मी बसतो दुकानात, तू आपली जा कॉलेजला. अरे मी थांबले असते की, सुमन काकीला बी घराच्या कामासाठी मदत झाली असती. नाही 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 नाही, कशाला? मला काही मदतीची गरज नाही. तुझा कॉलेजला. अगं कॉलेजला जाऊन मी काय करू? आताशी तर सुरू झालंय कॉलेज, लेक्चर्स बी होत नाहीत. मला लई बोर होत. शितले, या वर्षी जर का तू लटाकली ना तर तुझं लगीन कन्फर्म आहे. अहो मला अक्कांचा फोन आला होता. त्या मला म्हणत होत्या दिंडी नंबर 76 मध्ये त्यांनी एक पोरग बघितले आणि त्याच्या घरचं पण सगळं चांगलं आहे. काय सांगते? आई वारीला गेले की पोरं बघायला. शितले, असं बोलू नये बर का. मग अजून कसं बोलू? तिथं वारीला जाऊन बी हेच पोरं बघायचं काम करते. शितले, अगं वहिनीची लई इच्छा आहे की तुझं लवकर लगीन व्हावं. हा, आणि तुला बी वाटतच असेल की आपलं लगीन व्हावं. मग काय करायचं कॉलेजला जाऊन? तुझा ती नाही येणार. राहू दे. नाही नाही नाही, मी जाते कॉलेजला. यास्मिन, मी बॅग घेऊन येते. अरे ऐक, सगळे लेक्चर करूनच घरी ये परत, नाहीतर लग्न आहे कन्फर्म. येऊ का? तुझं काका असं का म्हणत होता की सगळं लेक्चर कर म्हणून? अगं त्यांना लई काळजी वाटते माझी. आईनं तर ठरवूनच टाकले की मी नापास झाले तर माझं लग्न करून टाकायचं. म्हणून त्यांना लई भीती वाटते की मी पास नाही झाले तर माझं लग्न लावून देतील. असं आहे वे? मग बाई तू सगळं लेक्चर करच बर का. हे आज कोण लेक्चर करतय? मग आपलं पिक्चरला जायचं ठरलंय का नाही? येडबीड लागले का काय? जितू काकांनी काय सांगितलं ऐकलेस ना? हे काय नाही होत ग. अगं पण पिक्चरला जायला पैसे कुणाकडे आहेत? अगं पिक्चरच्या निधी दिले ना, त्यानंच जायचं पिक्चरला. अगं पण साताऱ्यात कुणीतरी बघितलं, गावाकडचं कोण भेटलं आणि तुझ्या घरच्यांना कळलं तर? अगं कशाला कळतंय? आपण वारीला गेलेत ना, म्हणजे तू काका दिवसभर दुकानात असणार आहे. त्यात काकीच्या पार्लर मध्ये येणाऱ्या बायकांची दिवसभर ये जा चालू असणार. अगं पार्लर आणि घर हे आवडण्यातच अख्खा दिवस जाणार आहे तिचा. आणि जर कोणी पिक्चर बघायला सातारला गेलंच तर ते कशाला येतात आपल्या घरी सांगायला आपण पिक्चर बघायला गेलतो म्हणून? लई बाई तू डेअरिंगची. डेअरिंग आहे तर सगळे. चल भैया, हे बघा कालचे फोटो. अरे व्हॉट इज दिस? काय झालं? रेजीच्यासाठी आपण सत्कार केला, तिचं आपल्याकडे लक्षच नाही. अरे भलतीकडेच लक्ष होतं तिचं.
अहो भैयासाहेब, फोटो काढताना नेमकं लक्ष गेलं असेल दुसरीकडे. अरे पण माझं लक्ष होतं तिच्याकडं. त्या आज्याकडे बघून दात वोट खात होती. त्या आज्यानं परत काहीतरी राडा केलेला दिसतोय. भैया, त्या आजाला एकदा पोत्यात घालून हाणायचं का? नाही नाही, अरे गावातल्या माणसाला हाणलं तर काय राहील आपली. परत असल्या आयडिया देऊ नको, नाहीतर तुलाच पोत्यात कुंभून मारेन. काय करावं, कसं करावं, मला तर टेन्शनच यायला लागले बघ. भैया, हो टेन्शन घालवायची एक मस्त आयडिया बघा. आपण एक काम करूया, आपण पिक्चरला जाऊया. पिक्चरला? भैया, अहो पिक्चर बघितल्यावर नवनवीन भारी भारी आयडिया येतात. कसल्या आयडिया? अहो भैया म्हणजे बघा, ते शाहरुख DDLJ मध्ये तिच्याच घरी जाऊन राहते आणि ते टाइमपास मध्ये दगडू ते पेपर वाटत वाटत तिच्याच घरी जाते. अहो पिक्चर मुळेच लय भारी आयडिया मिळतात. आपल्याला पण एक आयडिया मिळेलच की. आणि पिक्चर मुळे तर लव्ह स्टोरी फुलतात. खरंय भैयासाहेब. अहो सायरट बघून बघा ना किती जणांचं जुळलं ते. हा भैया, सिनेमा पाहणं आपल्यासाठी एक अभ्यासाचीच गोष्ट आहे. काहीतरी आयडिया गावलंच की आपल्याला. देर यू आर. चला, आज आपला अभ्यास दौरा सुरू झालाच पाहिजे. पण भैया, आजचा पिक्चर माझ्याकडनं स्पॉन्सर बर का? तुझ्याकडनं? होय. अहो काल ईद झाली ना, मग आपण पैसे दिले. आता ईदी साजरी करायला नको का? हा, अभ्यास आणि ईदी साथ साथ. वा, चला काम. चल. इक्या, हे रावल्या नाही क्या कशा काय आले पिक्चर बघायला? मुझे काय पता. शितले, त्या दोघांनी जर तुला बघितलं ना तर तुझं काय खरं नाही बघ. ते तुझ्या घरी जाऊन सांगणार की तू कॉलेज न जाता पिक्चरला गेली म्हणून. रावल्या नाही क्या कशाला सांगत्याल? पण मला एक गोष्ट कळत नाही, रावल्या नाही क्या दोघेच कसे काय आले पिक्चर बघायला? त्यांचा तो तिसरा जोडीदार कुठे? कोण तिसरा जोडीदार? कोण तिसरा म्हणजे तो बोकाच नाही का? तो बरा ना आला पिक्चर बघायला. हे घरात सांगतील याचं टेन्शन नाही आणि तुला त्या आजचं टेन्शन आहे वे. मी कशाला घेते त्या आजाचं टेन्शन? तो एक नंबरचा चोंबडा आहे, तोच सांगल घरी. थांब, तो हितच कुठंतरी असेल. दिसतोय का बघ ग? शितले, वो देखा जिनके. बघितलं का? तो का आलाय मांजरीला घेऊन. मी बरोबर त्या दिवशी जेडीला महादेवाच्या मंदिरापाशी घेऊन गेलते, पण त्यानं ना उलटाच डाव रचला. तो तिला तिथं घेऊन आलाच नाही, डायरेक्ट सत्काराला आला. आता इकडं घेऊन आलाय म्हणजे केवढा मोठा प्लेअर आहे बघितलं ना. आपण ना जेडीला बी घेऊन यायला पाहिजे होतं. हा, अख्ख्या गावालाच घेऊन यायला पाहिजे होतं. होय होय, म्हणजे सगळ्यांनाच कळलं असतं केवढा मोठा प्लेअर आहे ते. चुप, तेरे को क्या करने काय? मला काय करायचंय?
बदला घ्यायचाय. मला चिखलात पाडलं होतं ना काल, तर तो वाचला, पण आज मी त्याला सोडत नसती. तू त्याला सोडत नाही तो तुला सोडत नाही. बसा एकमेकांना पकडून. गप्पे. अच्छा, तुम्हाला कोणी बघितलं तर नाही ना? अरे नाही कोणी बघितलं. तू तिकीट काढली का? काढलेत ना, 4 काढलेत. 2 कॉर्नर आणि 2 मधली काढली ना? होय. हाय का आता कॉर्नरला कोण बसणार आणि मध्ये कोण बसणार? आता कॉर्नर सीटवर कोण बसणार हे बी वेगळं सांगायला पाहिजे राहुल. हा, हे बघ कशी अजून लाल झाली. हो हा हा. मला तुमच्या आधी कळालं कॉर्नर सीटवर कोण बसणार आहे ती. चला. आज्या, मला भीती वाटतेय. का? माझ्या भावाला जर कळलं ना मग माझं काही खरं नाही. अरे नाही काय होत. बघ एक काम कर, तू स्कार्फ गुंडा तोंडाला चल. वय वय, पूर्णी स्कार्प बांधला की पोरासनी काय कळतच नाही. बित्यास काय कोणाला मी ऐक की बांध स्कार्प. हा चला आता. पूजा जाऊयात. चल. पॉपकॉर्न घ्यायचे का दादा? एक पॉपकॉर्नचं पाकिट टाकी. किती झाले? 20. काय अस्वल रे? नाही भैया, अहो ट्रॅक्टर आहे. अरे अस्वल आहे. नाही भैया, ट्रॅक्टर आहे. हा सोलच आहे. अजून काही घ्यायचंय का? काय काय तुला काकडी भरली? चम्या पण पिक्चर बघायला आलाय. कोण आलंय? चम्या. कुठे? काय काय तुला काकडी भरली? चम्या पण पिक्चर बघायला आलाय. कोण आलंय? चम्या. कुठे? अयो, यो इथे कसा काय आला? आता मला काय माहित. चम्याला जर कळलं ना मी तर पिक्चर बघायला आली तर माझं काही खरं नाही. भैयाची अख्खी गँगच आल्या. तू काय काळजी करू नको. तू ओढणी गुंडाळून घे डोक्याला, म्हणजे कोण तुला ओळखणारच नाही. शितले, तू पण स्कार्फ बांध. का? वय 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 वय, जम्याने जरी मला बी बघितलं ना तरी बी त्याला कळल की तू आहेस ते. जम्या बघल म्हणून नाही, मग जितू काका बघतील म्हणून. जितू काका कसा बघल? मागं वळून बघू नको. सुमन काकीन जितू काका आलाय.
हे इथे कसे काय आले? शितले, आपण कल्टी मारूया का? नको नको, आता एवढे पैसे भरले तर पिक्चर बघूच जाऊ. अगं पण कशाला? अगं काय नव्हतं, चल. चला भैया. ह्याला कुठेतरी बघितलंय रे. अहो कुठं नाही. हा तुझ्या फेशियलच्या नादात पिक्चर सुरू झाला असता की नाही, तर तुझं काही करत नव्हतं आज. हाय का? आता आलोय ना वेळेत, मग चला की गप. चल थांब, काहीतरी खायला घेऊया. कशाला? आता घरात नाही जेवण चालू आहे ना. आईला तुम्ही ना अडाणी ते अडाणीच राहणार. पिक्चरला आलोय म्हणल्यानंतर काहीतरी खायला घ्यायला पाहिजे, त्याशिवाय मजा नाही येत पिक्चर बघायला. काय करताय माणसं आहेत ना. असू दे, घे. ए दादा, एक पॉपकॉर्न घे. माझा भाऊ आलाय. ए अरे भैया, सॉरी बहन जी. ए रोमियो जुलियट, बस की खाली. चल ना पुढं. जम्या 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 भैया भैया जम्या कुणाचं हरवलाय हा? आमचे. अहो भैया बॉबी. अरे ये लवकर ये. चल लवकर. हे उठे, माझी जागा आहे. यार उठ की रे, माझी जागा आहे. उठ उठ, माझी जागा आहे, उठ. बस्सा. शाळेत असताना तर जग मला मोठं वाटायचं, पण कॉलेजमध्ये आल्यावर मला कळलं की याहूनही मोठं जग जगात आहे, सुंदर आणि रंगीत. स्कार्फ काढा. अचानक माझ्यासमोर खूप साऱ्या खिडक्या, इंटरनेटच्या विंडोज उघडल्यासारखं झालं.